Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि बारामती नगरपालिका तितकीच राज्यातली महत्त्वाची नगरपालिका आहे आणि नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक हाती झेंडा आहे तो बारामतीमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर बारामतीमधल्या नगराध्यक्ष पदाची उत्सुकता याची राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणावरती ताणली गेलेली होती आणि अखेर नाव आलेलं समोर की सचिन सातव यांचं। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव आहेत। सर काय सांगाल, खरं तर पवार कुटुंबियांनी तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय नगराध्यक्ष पदासाठी, कारण कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तुमची तर नगराध्यक्ष पद चौथ्यांदा मिळते। निश्चितच आमची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणा किंवा बारामतीमध्ये आदरणीय पवार कुटुंबियांच्या बरोबर आमच्या संबंध म्हणा, ह्यामुळं आम्हाला तिसऱ्या पिढीमध्ये जवळपास चौथ्यांदा ही संधी मिळते। त्याबद्दल मी निश्चितच आदरणीय दादांचं आभार व्यक्त करतो। पण ही जरी आनंद असला ह्या पदाला आपण विराजमान होणार आहोत, पण त्याच्याबरोबर एक फार मोठी जबाबदारी आणि फार मोठी एक तणाव सुद्धा आहे की ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला न्याय द्यायचा आहे। आपल्याला सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांना घेऊन, तुमच्यासारखे पत्रकार बांधव, प्रसार माध्यमांना घेऊन, नागरिकांना एकत्र घेऊन दादांना अभिप्रेत असलेली बारामतीचा जो विकास साधायचा आहे, हे सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी प्रचंड वेळ आणि प्रचंड परिश्रम घ्यायची जी त्याच्यासाठी गरज आहे, हे सगळं करताना हे सगळ्यावर दादांना अपेक्षित असलेलं विकास हे करत असताना सगळ्या जबाबदाऱ्या पार पडण्याचं एक दडपण सुद्धा आहे। पण निश्चित गेल्या 9 वर्षामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी सभागृहामध्ये काम केलेल्या अनुभवामुळे निश्चितपणे ही आम्ही त्याला सगळ्या नगरसेवकांना, सगळ्या नागरिकांना, सगळ्या घटकांना बारामतीचा एकत्र घेऊन हे चांगल्या पद्धतीचं काम करू याची मला खात्री आहे। तुम्ही आता सांगितलं की जबाबदारी वाढली आहे, एक दडपण वाढलेलं आहे। खरं तर नगराध्यक्ष पद म्हणून मिरवायला ठीक आहे, पण काटेरी खुर्ची आहे म्हणायला हरकत नाही, कारण बारामतीचा विकास ज्या पद्धतीने वाढतोय त्याच पद्धतीनं लोकसंख्या वाढते आणि समस्या देखील वाढत आहेत। आता तुम्हाला प्रामुख्यानं कुठल्या समस्या जाणवतात? विकास तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण समस्या कुठल्या कुठल्या आहेत ज्या तुम्हाला नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून व्हिजन आहे तुमचं त्या सोडवण्यासाठी? नाही, निश्चितच सगळ्या काही समस्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या बारामतीचं तुम्ही जसं सांगितलं, नागरीकरण वाढतंय, लोकसंख्या वाढतीये, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या असेल, बारामतीमध्ये आपले जे जुने व्यापारी संकुल असतील, बारामतीमध्ये आपले स्वच्छतागृह असतील, बारामतीमध्ये आपल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, आपल्या बारामतीच्या ज्या शाळा आहेत त्या चांगल्या पद्धतीने कशा आपल्याला डेव्हलप करता येतील या गोष्टी आहेत। आपल्याकडं ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी सिग्नल बसवणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे हा एक महत्वाचा विषय आहे। त्याचबरोबरीने आपल्या नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल, काही आपल्याला बचत कशी करता येईल, ही सुद्धा एक फार मोठी एक आव्हान आहे। आणि अशा सगळ्या गोष्टींना जाऊन बारामती शहरामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी आपल्या बारामती शहरामध्ये रेल्वेचा माल धक्का कसा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडनं राज्य सरकारची मदत घेऊन तो कसा आपल्याला बाहेर सोडवता येईल, बाहेर त्याचं स्थलांतर करता येईल, कारण की तो जिथं आहे तिथंच आपल्या सगळ्या बारामतीच्या महत्वाच्या शाळा आहेत, त्या शाळेचं सुटायचं टायमिंग हे सगळं कसं व्यवस्थित त्याला बाहेर नेल्यानंतर ते सगळं त्या भागातला सगळा प्रश्न सुटेल, अशा सगळ्या गोष्टींचं मोठं आणि हे सगळे विकासाची कामं कशी चांगल्या पद्धतीने पुढे नेता येईल, त्याचबरोबर ह्या विकासाच्या कामं केलेली ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्वच्छता कशी राखता येईल, त्याच्यामध्ये सातत्य कसं ठेवता येईल स्वच्छतेच्या बाबतीत, आणि ह्या सगळ्या गोष्टी समस्या आहेत त्या सगळ्या घेऊनच आपल्याला सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं। खरं तर नगरपालिकेची निवडणूक म्हटलं की विरोध आले, प्रचार आला आणि तुम्हाला आता आव्हान असणार आहे की 1,03,000 लोकसंख्येपर्यंत पोहोचायचंय, कारण ही जनतेतून पहिलीच निवडणूक आहे नगराध्यक्ष पदासाठी। नाही, असं नाहीये, ही जनतेतून पहिली निवडणूक नाहीये। मागच्या तुमच्यासाठी? हा, माझ्यासाठी आहे निश्चित, पण गेल्या वेळेस आम्ही अशाच पद्धतीने जनतेतून नगराध्यक्ष निवडला होता, त्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा उभं राहिलो होतो। त्यामुळे ही कशी हाताळायची किंवा आमच्या पक्षातील शहराध्यक्ष असतील, आमचे काही ज्येष्ठ नगरसेवक असतील,
त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन कसं हे निवडणुकीला सामोरं जायचं त्याचा एक गेल्या वेळेस आमची रिहर्सल झालेली आहे. त्यामुळं मी निश्चितपणे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असल्यामुळं ते कसं करायचं हे आम्हाला निश्चित माहिती आहे. पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन सगळे आपले इच्छुक उमेदवार असतील किंवा आता ज्यांना नगर सेवका पदाची संधी मिळाली त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही चांगल्या ताकदीनिशी प्रचार करू. चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत दादांनी केलेली विकास कामं ही घरोघरी पोहोचू. आणि हे करत असताना बाकीच्याही वेगवेगळ्या घटक आहेत ज्यांना पोहोचणं शक्य होणार नाही त्यांना विविध प्रकारचे मेळावे घेऊन कसं एकत्रित सगळ्या चांगल्या पद्धतीने सगळ्या नागरिकांवर जास्तीत जास्त, कारण की दिवस 10-11च राहिलेले आहेत. आणि 30 तारखेला प्रचाराची सांगताय आणि 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहेत. म्हणून चांगल्या पद्धतीने सुरुवात करून शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार करून चांगल्या ताकदीनिशी प्रचार करून आपण चांगल्या सगळ्या दादांनी केलेली कामं ही घरोघरी पोहोचून लोकांना एवढंच आशीर्वाद मागू की दादांचा हा जो विकासाचा रथ आहे हा पुढे नेण्यासाठी तुमचे आशीर्वाद या 41 नगरसेवकांवर आणि माझ्यावर नगराध्यक्ष म्हणून तुम्ही द्या. आम्ही निश्चित तुमच्या दिलेल्या आशीर्वादाला, तुम्ही दिलेल्या पाठिंब्याला कुठेही कमी पडणार नाही याची आम्ही त्यांना खात्री देऊ. खरं तर दादांनी ज्या ज्या वेळेस बारामतीच्या विकासाची पाहणी केली त्यावेळेस तुम्ही सोबत होतात. नेमकं कशा पद्धतीनं दादांचं व्हिजन आहे ते डोळ्यासमोर ठेवले आणि पुन्हा एकदा सांगतो, बारामती सहकारी बँकेत देखील तुमचं काम उत्तम आहे. बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम पाहतात. तिथल्या कामाचा आणि सगळ्या बारामतीच्या डेव्हलपमेंटमध्ये कसा उपयोग होणार आहे तुम्हाला? ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस नगरसेवक म्हणून दादांनी मला गेल्या वेळेस पहिल्यांदा संधी दिली त्यावेळेस 2016 मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता नव्हती. त्यावेळेस पार्टी मीटिंग मध्ये दादांना बारामतीच्या बाबतीत काय अपेक्षा आहेत त्यावेळेस दादांना थोडा वेळ असायचा त्यामुळे सविस्तर चर्चा व्हायची. पण सत्ता नसल्यामुळे त्यावेळेस मर्यादा व्हायच्या. पण त्यावेळेस 2019 मध्ये दादांनी ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेस दादांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला निधी दिला. आणि दादांच्या बरोबर काम करत असताना निश्चितपणे जो अनुभव मिळाला, जी शिकवण मिळाली की सगळ्यांना 24 तासच असतात दिवसातले, त्या 24 तासातल्या जास्तीत जास्त लोकांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी वेळ कसा द्यायचा, प्रशासनाला कसं बरोबर घ्यायचं ते प्रश्न सोडवण्यासाठी, विकास कामांवर कसं लक्ष ठेवायचं, विकास कामांमध्ये सातत्य कसं राहील, तिथं येणाऱ्या अडचणी कशा सोडवता येतील, हे एक चांगलं मला त्यांच्या बरोबर राहून मला त्याला शिकवणं ही फार मोठी एक मी भाग्यवान समजेन की एवढ्या दादांच्या बरोबर राहणं सगळ्यांना शक्य होत नाही. पण ती फार मोठी शिकवण आम्हाला मिळाली. आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर त्यांचे संस्कार तर होतेच, पण ही जी शिकवण दादांनी प्रॅक्टिकली गेले 10 वर्ष आम्हाला दिली, सगळ्याच पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे त्याचा फार मोठा फायदा मला ज्यावेळेस दादांनी मला बारामती सहकारी बँकेचं अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. निश्चित बँकेबरोबर काय मोठ्या अडचणी होत्या, पण आम्ही दादांची शिकवण माहितीये, जिथं जिथं दादांचा शब्द टाकून संस्थेला जिथं जिथं अडचण येईल ते टाकायचे पूर्ण अधिकार दादांनी आम्हाला दिले की बाबा तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला फार मंत्रालयामधल्या वरिष्ठ सेक्रेटरीला फोन करा आणि आपल्या संस्थेसाठी जे काही गरजेचं असेल ते माझ्या कानावर म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही टाकतोय कानावर, एवढं जरी टाकून घातलं तरी ते प्रश्न सोडवण्यासाठी इतके अधिकारी पळपळ नुसतं दादांचं नाव घेतलं की अधिकारी पळून कामं करतात. ह्याचा अनुभव मला बारामती सहकारी बँकेमधून आला आणि तशाच पद्धतीने तो अनुभव माझ्याशी असल्यामुळे तिथून आम्हाला चांगलं यश बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी मिळालं. तसंच ह्या पद्धतीने काम बारामती नगरपालिकेमध्ये सुद्धा मला निश्चित मी करून दाखवेन, सगळ्यांना एकत्र घेऊन करून दाखवेन. पण प्रशासनाशी कसं समन्वय साधायचा हे दादांनी जे आम्हाला शिकवण दिली ती निश्चितच माझ्यासाठी फार मोठी एक शिकवण होती. खरं तर बारामतीचं नाव जे आहे ते सध्या राज्यात पोहोचलेलं आहे. आता दादांचं विजन आहे की ते देशात पोहोचवायचं आहे. खरं तर यापूर्वी प्रणव मुखर्जी असतील, अरुण जेटली असतील, ते बारामतीला आले होते, मोदी साहेब आले होते, त्यांनी देखील बारामतीचं कौतुक केलेलं होतं. आणि विशेषतः अरुण जेटलींनी असं म्हटलेलं होतं की बारामती सारखी 100 शहरं जी आहेत ती देशात निर्माण व्हायला पाहिजे तर देश तुम्हाला काय वाटतंय, काय तुमच्या नजरेत व्हिजन काय असणार आहे बारामतीच्या दृष्टीने? नाही, निश्चितच जे दादांनी आदरणीय पवारच्या भाषणात दादांनी सांगितलं की साहेबांनी जी सुरुवात केली पण दादांनी त्याला शिखरावर गाठलं आणि निश्चित दादांनी केलेलं काम हे लोकांसमोर दिसतंय आणि नुसतं दिसत नाही तर लोक बाहेरची येऊन उत्सुकतेने बघतात. त्यात मोदी साहेब असतील, तुम्ही म्हटलं जेटली साहेब असतील, प्रणव मुखर्जी साहेब,
यांनी सर्वोच्च पद ज्यांनी भारत सरकारमध्ये किंवा राष्ट्रपती म्हणून आली, त्यांनी हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जे दादांचं आणि या बारामतीचं चित्र निर्माण झालंय, राज्यात नाही, देशात नाही, ते खऱ्या अर्थाने जगापर्यंत एखादं छोटंसं गाव कसं विकसित होतं ते नेणं आणि पोहोचवणं गरजेचं आहे. आणि हे सातत्य राखणं फार महत्वाचं आहे, की एखादी गोष्ट तयार होती पण त्यात सातत्य राखून त्याच्यात सगळ्या गोष्टी आत्मसात करून त्याच्यामध्ये सस्टेनेबल मॉडेल जे आहे, विकासाचं सस्टेनेबल मॉडेल जे दादांचं आहे, हे पुढे नेण्यासाठी जे काही कामं करायला लागतील ते निश्चित दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे 41 नगरसेवक आणि मी निश्चितपणाने करू. आता दादांनी सांगितलं की आपल्याला ह्याच्यावर न थांबता इंदोरच्या धर्तीवर बारामतीला एक सर्वोच्च स्वच्छतेचं शहर बनवण्यासाठी दादांनी आता कंबर कसलेली आहे. त्यांनी त्यासाठी पुणे जिल्ह्यातली 3 शहरं, त्यामध्ये चाकण, लोणावळा आणि बारामती ह्याला निवडलेले आहे. आणि हे काम सुद्धा आता दादांच्या विजन मध्ये आहे. त्यामध्ये आपला कचरा डेपोचा प्रश्न असेल आणि हे आपल्या कचऱ्याच्या बाबतीत जे दादांना अभिप्रेत आहे, जसं इंदोरचं शहर आहे, त्यांनी त्यात सातत्य राखलं. जवळपास आज 10 वर्ष होऊन गेले. 10 वर्ष ते स्वच्छ भारतचं जे मिशन आहे त्यामध्ये वेगवेगळ्या शहरांचं मूल्यमापन होतं. त्या मूल्यमापनमध्ये सातत्याने इंदोरनी चांगली कामगिरी केली आणि सर्वोच्च सुंदर आणि स्वच्छ शहराचा जो किताब इंदोरने मिळवला, तशाच धर्तीवर बारामतीमध्ये सुद्धा बारामती ज्या कॅटेगरीमध्ये मोडतील, लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये मोडतील, त्यामध्ये आपण बारामतीला कसं चांगल्या पद्धतीने देशातलं सर्वोच्च शहर बनवण्यासाठी आपण काम करता येईल, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक माझा अजेंडा असणार आहे आमच्या सगळ्याच नगरसेवकांना घेऊन. कारण की हे शहर खूप मोठं आहे आणि शहरामध्ये 20 प्रभाग आहेत, 55 स्क्वेअर किलोमीटरची आपली भौगोलिक एरिया आहे आणि क्षेत्रफळ आहे. या सगळ्या ठिकाणी स्वच्छता झाली तर ते, आणि ही स्वच्छता नुसतं करणं नाही, पण लोकांमध्ये, नवीन पिढीमध्ये, विशेष करून शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये ही स्वच्छतेची चळवळ ज्यावेळेस तुम्ही रुजवताल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं स्वच्छ सुंदर शहर आहेच, पण अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि ते सातत्य राखलं जाईल. पण हे सगळं करणं सुद्धा एक आव्हान आणि निश्चित आम्ही त्यासाठी कुठेही कमी पडणार. आता स्वच्छतेचा विषय निघाला म्हणून, कारण विरोधक असं म्हणतायत की बारामतीमध्ये स्वच्छतागृह नाहीत महिलांसाठी विशेषतः. सार्वजनिक ठिकाणी आहेत, पण जे प्रमुख रस्ते आहेत किंवा ज्या मध्यवर्ती ठिकाण आहेत त्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीये. बरोबर आहे. मध्यवर्ती आपला गावठाण भाग आहे, त्या गावठाण भागामध्येच आपला बाबूजीने एक वाडा परिसर आहे. त्या ठिकाणी आता आपण नदी घाटावर एक शौचालय केलेलं आहे. तुम्ही, माझं म्हणणं असेल पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला सांगणं इच्छितो की तुम्ही कधीही जाऊन बघा त्या स्वच्छतागृहामध्ये कशी स्वच्छता राखलेली. आता काही ठिकाणी जिथं स्वच्छतागृह करता येतील, जसं तुम्ही कॅनल सुशोभीकरणाचे आमचे प्रकल्प बघितले, ते प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी आपण चांगल्या एकदम आधुनिक स्वच्छतागृह तिथं निर्माण केलेले. तिथं आता 3 हत्ती चौक आहे, 3 हत्ती चौकामध्ये वॉच टॉवर जिथं केलंय तिथं सुद्धा स्वच्छतागृह निर्माण केलेलं आहे. जिथं जिथं शक्य आहे आम्ही स्वच्छतागृह निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचा सुशोभीकरण किंवा चांगल्या पद्धतीचं नवीन दर्जेचं स्वच्छतागृह कसं करता येईल त्यासाठी आम्ही क्रमप्राप्त भिगवण रोडला सुद्धा आम्ही तिथं चांगल्या पद्धतीचे जिथं जिथे स्वच्छतागृह शक्य आहेत असे 3 चांगले आधुनिक स्वच्छतागृह तिथं बांधतोय. याच बरोबरीने जे जुने आपले स्वच्छतागृह आहेत त्याला कुठं जे जुने झाले असतील त्याला पाडून कसे चांगले नवीन करता येतील, चांगले नवीन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचे कसे टॉयलेट्स करता येतील, त्या टॉयलेट्स केल्यानंतर त्यांची स्वच्छता कशी राखता येईल ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करणार आहोत. जिथं जिथं आपले गार्डन्स आहेत, आता प्रशासकीय भवन आहे तिथं लोकांची वर्दळ असते, तिथं सुद्धा टॉयलेट्समध्ये दुर्गंधीचा वास ज्यावेळेस दादांच्या कानावर आला त्यावेळेस दादांनी त्यासाठी सुद्धा चांगल्या निधी तरतूद करून त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने स्वच्छतागृह कसे करता येईल त्यासाठी त्याची कामं चालू आहेत. भिगवण रोडला सांगितलं तसंच सेंट्रल पार्क आहेत, विविध उद्यानांमध्ये आपले स्वच्छतागृह कसे चांगले करता येतील हे निश्चित काम चालू आहे. उगीच चुकीच्या गोष्टी पसरून शक्य नाही. जिथं जिथं शक्य आहे आणि त्या स्वच्छतागृहामुळे त्यातल्या राहणाऱ्या नागरिकांना, तिथल्या राहणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा अडचण होणार नाही. या दोन्हीचा समन्वय साधून हे करणं गरजेचं आहे. पण बारामतीमध्ये 96 लाखाच्या स्वच्छतागृहांची सारखी चर्चा होते, काय नेमकं आहे? 96 लाख ते बघा, काही रेटून बोललं त्याचं मी तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट देतो. ते किती लाखाचं आहे तुम्हीच बघा. 96 लाखाचं कुठलंही स्वच्छतागृह नाही. ज्या वेळेस आपण कुठलंही टेंडर काढतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या करांचे सुद्धा
त्याच्यामध्ये आत्मसात करून टेंडर असतं. आता जे जीएसटी असतो तो टेंडर मधला भाग असतो, पण तो जातो कुठं? परत सरकारला. राज्य सरकारला, केंद्र सरकारला जातो. म्हणजे जीएसटीचा कॉम्पोनंट सुद्धा 20%. म्हणजे एखादं काम लाखाचं असेल तर त्याच्यावर जीएसटी 20,000 होतो आणि तो 1,20,000 होतो. तसंच उगीच धूळफेक करून, हे बघा, तुम्ही एका ठिकाणी म्हणता स्वच्छतागृह सुद्धा पाहिजे, चांगले सुद्धा पाहिजे. मग चांगल्या गोष्टीसाठी खर्च झाला तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? असेच स्वच्छतागृह बाकीच्या ठिकाणी झाले आणि ते रोल मॉडेल म्हणून पुढे आले, लोकांनी चांगला वापर केला, तर ते लोकांसाठीच आहेत ना. मग ते कितीच्या किमतीचं आहे ह्याच्यासाठी काय? जर काय चांगल्या किमतीचं, आता तुम्ही घर बांधता, तुम्ही घरात सुद्धा चांगलं स्वच्छतागृह बांधता. मग तसंच सार्वजनिक बांधायचं म्हटलं त्याला खर्च येतोच, कारण की त्याला प्लंबिंग असतं, त्याची भांडी असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. हे सगळ्या करण्यासाठी चांगल्या गोष्टी करायच्या म्हटलं, आता तुम्ही एअरपोर्टवर जाता, आता तुम्ही आपल्या बारामती एसटी स्टँडवरचं टॉयलेट बघा, ते त्याच्यापेक्षा महाग आहे. मग तिथं तुम्ही म्हणणार का 2 कोटीचं केलं? या गोष्टी जिथं जेवढे लोकांचे वर्दळ असते त्या पद्धतीच्या गोष्टी तयार करण्यासाठी तुम्ही आत्ता जावा, आता सकाळी 10 वाजलेत, तिथं गर्दी बघा किती असते 10च्या नंतर. तर जास्त सीटाचं टॉयलेट बांधलं म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांचं 5-5, 10-10 सीटाचं बांधलं तर त्याची किंमत वाढतेच. खरं तर बारामतीच्या विकासाची चर्चा होतीये. मात्र विरोधकांकडून आरोप केला जातोय की बारामतीचा विकास फक्त भिगवण रोड पुरता मर्यादित झालाय, सुशोभीकरण झालेलं आहे. कसं उत्तर द्याल? कारण आपण दुसरीकडे आता तुमच्याच बोलण्यातून आलं की साठेनगर असेल, पंचशील नगर असेल किंवा आमराईचा भाग असेल, या भागात स्लम एरियात देखील अजून विकासाची कामं बाकी आहेत. विशेषतः काळराम चौधरी यांनी आता त्यांचं आश्वासन देत आहेत लोकांना की मागेल त्याला 1 BHK घर. नेमकं काय आहे? हे बघा, नुसतं बोलणं आणि करणं ह्याच्यात फरक असतो. 1 BHK घर कोणाला देणार आहे का? कुठली केंद्राची राज्याची योजना तशी? त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी शक्य आहे त्याचं, जे प्रधानमंत्री आवास योजना आहे, कामगार कल्याणच्या काही राज्य सरकारच्या योजना आहेत, ह्याचा समन्वय साधून आपण डॉक्टर आंबेडकर वसाहतीचं जो एक रोल मॉडेल केला, तिथल्या 96 कुटुंबियांना त्यांना स्थलांतरित करून जे घर बांधलं, ह्याची धमक कोणात आहे? केवळ आणि केवळ अजितदादांमध्ये. केवळ आणि केवळ अजितदादांमुळे ते शक्य झालं आणि त्या चांगल्या पद्धतीचं तिथं आमचे त्या काळातले नगरसेवक बिरजू मांढरे असतील, आमचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादांनी त्यामध्ये आणलेला प्रश्न सोडवण्यासाठी फार महत्वाची भूमिका केली. आम्ही स्थलांतरांच्या मध्ये आम्ही सगळ्यांनी हे केलं, तर त्यामुळे हे शक्य झालं. नुसतं बोलणं आणि वल्गना करणं ह्याच्यावर लोक काही विश्वास ठेवत नाहीत. आपल्याला त्याच्यासाठी काम करायला लागतं आणि हे काम करून घेण्याची धमक फक्त अजितदादांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे, दादांच्या माध्यमातून. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करणं, त्याच्यात त्यांचं केंद्रात आणि राज्यात सरकारच नाही. मग कुठून आणणार पैसे? ते म्हणतात की 1 BHK फ्लॅट द्यायचं केंद्रातून. जर काय आता 1 BHK नाही, 10,000 रुपये महिलांना देखील द्यायचं. नाही, हे जे काय म्हणतोय ते काय म्हणताय, 10,000 रुपये बिहारमध्ये महिलांना दिले. त्यावेळेस बिहारमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये नितीश कुमारचं सरकार होतं, कुमार साहेबांचं सरकार होतं. त्यामध्ये केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकारचं त्यांना पाठिंबा होता. ते संयुक्तरित्या एनडीए म्हणून बिहारमध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि म्हणून ते शक्य झालं. कुठल्या पक्षाचा आपण प्रतिनिधित्व करतो आणि कुठल्या नगरपालिकेचा आर्थिक भार पेलवण्या इथपर्यंत तरी आश्वासन द्यायला पाहिजे ना. आणि ते आश्वासन द्यायचे असतील तर कुठंतरी तुम्हाला केंद्रात राज्यात तुमचं सरकार पाहिजे ना. ह्या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधून उगीच कुठल्याही भूलथाप्या किंवा फॉल्स कमिटमेंट देणं शक्य नाही. कारण की दादांनी कुठलीही कमिटमेंट दिली तर ती पूर्ण झाल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाही. ही बारामतीकरांना दादांच्या कामाची एक ओळख आहे. बारामतीकरांना तुमची काय कमिटमेंट आहे राष्ट्रवादीच्या वतीने? नाही, राष्ट्रवादीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल. ते आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 5 वर्षात आम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केलता त्यामधली कुठली कामं पूर्ण झाली, कुठली कामं प्रगतीपथावर आहेत, कुठली काय कामं काय अडचणीमुळे मागं आहेत. आता मी म्हंटल रेल्वेचा माल धक्क्याचा विषय किती मोठा प्रश्न आहे. रेल्वेचा रस्ता देत नव्हते. आज जर काय तो रेल्वेचा रस्ता आपल्याला मिळाला नसता तर किती अडचणी झाल्या असत्या. तिथं आपल्या शाळा आहेत. या गोष्टी आपल्याला सगळ्या गावचा गाडा पुढे नेताना हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. म्हणून नवीन जाहीरनामा ज्यावेळेस पक्षाच्या माध्यमातून दादांचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल बारामतीकरांसाठी, त्यावेळेस निश्चित तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यावेळेस मी निश्चित तुम्हाला सांगेन की आत्ताच कालच छाननी झाली, अजून उमेदवारांनी आपल्या प्रभागांमध्ये जाऊन प्रचार सुद्धा सुरू केलेला नाही. आता ते लवकरच आजपासून पक्ष जे काय सूचना देतील आदरणीय दादांच्या मार्गदर्शनात त्या पद्धतीने काम सुरू होईल.
आणि जाहीरनामा सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध होईल, त्यावेळेस आपण जाहीरनाम्यावर सविस्तर बोलू. नगरपालिकांच्या शाळांचा विषय गंभीर आहे. सध्या कशी परिस्थिती आहे? कारण सर्वसामान्य कुटुंबातली मुलं तिकडे शिकत असतात. निश्चित यामध्ये दादांनी एक वेगळं बदल करायचं ठरवलेलं आहे. तुम्ही शारदा प्रांगणमध्ये बघताल तर तिथं आपल्या 3 शाळा आहेत प्लस उर्दू शाळा आहे. तिथं आता दादांनी नवीन काही गोष्टी, काही राज्यांमध्ये चांगले केलेले अभिनव प्रयोग किंवा देशात केलेले काही अभिनव प्रयोग किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही केलेले अभिनव प्रयोग हे बघून तिथे एक सीबीएसईच्या धर्तीवरचं नगरपालिकेची पहिली शाळा दादा तिथं बांधतायत. आता सीबीएसई असेल किंवा इंटरनॅशनल आयबी पॅटर्न असेल स्कूलिंगचा, त्यात रोज बदल होत असतात, नवीन नवीन संकल्पना येतात. त्यामुळे ते नगरपालिकेच्या शिक्षकांना शक्य होत नाही. त्यामुळे एक एनजीओ आहे ज्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि ती एनजीओला राज्याचे आणि केंद्राचे सुद्धा पारितोषिक मिळाले अशा कामासाठी. अशांना निवड करून ती शाळा नगरपालिकेच्या वतीने त्यांना चालवायला देऊन, म्हणजे नगरपालिकेची सगळी इन्फ्रास्ट्रक्चर, तिथं काय जे अडचणी येतील ते नगरपालिका बघेल, पण शिकवायचं काम आहे हे एक चांगल्या पद्धतीने एनजीओ करेल. आणि त्याच्यातून आपल्याला सीबीएसईची पहिली बॅच ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने जे तुमची अपेक्षा आहे, जी नागरिकांची असते की गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं बारामतीत मिळेल ह्याची सुरुवात आपण लवकरच करतोय. ती बिल्डिंगाचं काम प्रगतीपथावर दादांनी बऱ्याच वेळा त्यांच्या दौऱ्यामध्ये त्याची बघितलेलं. मला अशी खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे 26-27च्या जो अभ्यासक्रम जून मध्ये शक्यतो उन्हाळी सुट्टी लागल्यावर सुरू होतो, त्यावेळेस निश्चित आम्ही त्या वर्षापासून त्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि तुम्ही बघताल की शिक्षणामध्ये नगरपालिकेच्या शाळांच्या शिक्षणामध्ये सुद्धा आपण वेगळं रोल मॉडेल त्या माध्यमातून चालू करू. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आपल्या बारामती हद्दीमध्ये आलेल्या आहेत, ज्यावेळेस जळचिरोली, तांदुळवाडी, बारामती ग्रामीण जे हद्दवाढ केली त्यावेळेस जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्याच सुद्धा आता तो प्रश्न सोडवलेला ते सुद्धा आपण नगरपालिकेच्या ताब्यात घेतोय. आणि त्या शाळेचे आधुनिकीकरण कसं करता येईल यासाठी दादांनी शारदानगरचे जी जिल्हा परिषद शाळा शारदानगरला आहे तिथून सुरुवात केलेली आहे. त्याचं सुद्धा भूमिपूजन दादांनी त्या दिवशी केलं आणि तिथेही सुरुवात झालेली आहे. आणि त्या पद्धतीने बाकीच्या इतर शाळांमध्ये जळचिरोली, तांदुळवाडी आणि बारामती ग्रामीण मध्ये शाळा असतील त्याचं सुद्धा चांगलं आधुनिकीकरण करून डिजिटल एज्युकेशन, इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन या माध्यमातून ह्याही शाळा चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे झाले विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. आता राजकीय प्रश्न आहेत. महायुती राज्यात सत्तेत आहे, मात्र असं असताना भाजपनं तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर पॅनल टाकलेला आहे आणि जातीय समीकरण कुठंतरी जुळवायचा प्रयत्न केलेला आहे. भाजपनं ओबीसीचा चेहरा दिलेला आहे. कसं नेमकं जातीय समीकरण तुम्ही कशी जुळवणार? कारण तिकीट वाटप करताना एकंदर दिसतंय की जातीय समीकरण सलोखा जो आहे तो राष्ट्रवादीनं जपलेला दिसतोय. निश्चितच आदरणीय दादांनी नेहमी त्यांच्या सगळ्या प्रचार सभेमधनं, त्यांच्या मुलाखतीतून, भाषणांमधून सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा, सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळं असं कुठंही नाही की आम्ही कुठल्याही विकास कामांमध्ये, कुठल्याही निवड प्रक्रियेमध्ये जातीचं पातीचं राजकारण करण्याचा आमचा मानस आहे. विरोधक काय करतात हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही सगळ्या समाजांना एकत्र घेऊन चालण्याची ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संस्कृती आहे. आणि त्याच तुम्ही आता जसं तुम्हीच सांगितलं की सगळ्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळे उमेदवार निवडताना. गेल्या वेळेस सुद्धा ओबीसी साठी नगराध्यक्षपद राखीव होतं, त्यावेळेस ओबीसी कॅन्डिडेटच निवडला आम्ही आणि ओबीसी कॅन्डिडेटला चांगल्या पद्धतीने पाठिंबा देऊन त्यावेळेस ओबीसी कॅन्डिडेट निवडून आला. त्यांनी 5 वर्ष चांगल्या पद्धतीने कामही करण्याचा प्रयत्न केला. मग त्यावेळेस जी राखीव ज्या ह्याच्यासाठी जी जागा होती त्यावेळेस ती त्यांना दिली. आता खुल्या प्रभागासाठी होती त्यांनी ती दिली. असं असताना देखील सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्या जातींना खाली नगरसेवक पदाला चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व देण्याचं काम केलेलं आहे. काही 1-2 घटक आमच्याकडनं, काही सगळेच जवळपास 41 जागा आहेत, नगराध्यक्ष जवळ 42 जागा आणि इच्छुक उमेदवार जवळपास 350. सगळ्यांना न्याय देणं शक्य होत नाही, पण बाकीच्याही ठिकाणी समाविष्ट करण्यासाठी कोण राहिलं असेल ते निश्चित दादा त्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील आणि सगळ्यांना एकत्र घेऊन एक बारामतीच्या भविष्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा संकल्प आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे. भाजपचं आव्हान वाटतंय तुम्हाला? भाजप हा जरी राज्यातला आणि देशातला सगळ्यात मोठा, जगातला मोठा पक्ष असेल तरी स्थानिक पातळीवर जे संघटन आहे त्या तुम्ही माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं
कसं संघटन आहे. निश्चित ते महायुतीतले आमचे घटक पक्ष आहेत, मोठे भाऊ आहेत. त्यामुळे काही ठिकाणी महायुतीने ठरवले, तिन्ही नेत्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, की ताकदीने एक महायुती म्हणून लढायचं किंवा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करायच्या. अशा सगळ्यांचा समन्वय साधून आपण हे सगळ्या गोष्टी आपण ह्याला सामोरं जाणार आहे. भाजप हा त्या पद्धती त्यांची स्ट्रॅटेजी त्यांची आखतील, ते त्यांच्या निश्चित त्यांचं पक्षवाढीसाठी त्यांचं भूमिका असेल. पण 2016 साली त्यावेळेस आम्ही वेगवेगळे लढलो होतो. त्यावेळेस आमचं त्यांचं केंद्रात त्यांचं वेगळं सरकार होतं. आम्ही विरोधकाच्या भूमिकेत होतो. आम्ही त्यावेळेस ताकदीनिशी लढलो. आम्ही त्यावेळेसही सगळ्या जागा निवडून आल्या. काही जागांमध्ये जे निवडून आले ते आज आमच्या बरोबरीने आहेत. त्यामुळं त्यांना तशा पद्धतीने सगळ्याकडं उमेदवार काही ठिकाणी मिळाले सुद्धा नाही असे आम्हाला माहिती आहे. अजून अधिकृत यादी आता प्रसिद्ध झाली रात्री उशिरा. पण निश्चित ते प्रत्येकाने महायुतीचा घटक म्हणून आपण आपल्या जबाबदारीतून या निवडणुकीला सामोरं जाऊ. कुठेही आपल्यामध्ये दुरावा होणार नाही महायुतीमध्ये. कुठल्याही पद्धतीने वरिष्ठ नेत्यांवर कुठेही चिखलफेक होऊ नये. या प्रत्येकाची जबाबदारी त्यांनी काय जबाबदारी पाळायची ते त्यांनी पाळावी. आम्ही निश्चितपणे महायुती म्हणून आम्हाला सगळ्यांचा आदर आहे. सगळ्या पक्षांचा, महायुतीच्या घटक पक्षांचा आदर आहे. आणि आम्ही जरी आता निवडणुकीमध्ये ते वेगळे रगडत असले तर एक निवडणुकीनंतर त्यांचे काय प्रश्न असतील, त्यांचे काय लोकांचे प्रश्न असतील, भाजपच्या लोकांचे काय प्रश्न असतील, ह्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन बारामतीसाठी काम करू. म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं की आपण स्वबळावर लढवायचं नगराध्यक्ष आणि सगळ्या 41 जागा. तशा पद्धतीने दादांनी पॅनल डिक्लेअर केलेले आणि आम्ही एकत्रितपणे जाणार आहोत. दादांनी पॅनल डिक्लेअर केले. तुम्हाला स्वकीयांचा, आपल्याच लोकांचा गटबाजीचा फटका बसेल असं वाटतंय? कारण राष्ट्रवादीमध्ये 4 गट बारामतीमध्ये सक्रिय आहेत असं दिसतंय एकंदर. बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा एकच गट आहे, तो माननीय अजितदादा पवारांचा गट आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस इलेक्शनची तयारी करायची सूचना माननीय अजितदादांनी दिली त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून बैठका घेतल्या, काही प्रभागांमध्ये दौरे घेतले. त्यावेळेसच सगळ्यांनी इच्छुक उमेदवार असतील नगराध्यक्ष पदासाठी किंवा नगरसेवक पदासाठी सगळ्यांनी एकच ठरवलं की आपल्याला बाकीचं काही बघायचं नाही. आपल्याला दादांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. कोणालाही उमेदवारी मिळाली तर सगळ्यांनी ताकदीनिशी त्याच्या मागे उभं राहायचं आणि त्या पद्धतीने काम करायचं. म्हणून आमच्यामध्ये कुठलाही असा गटतट नाही. आम्ही सगळे दादांनाच एकत्रितपणे, दादांचंच नेतृत्व बारामतीने आहे, देशाने आणि बारामतीने मान्य केलेले, महाराष्ट्राने मान्य केलेले आहे. आणि हे करत असताना काही लोक तिकीट नाही मिळाले म्हणून नाराज असतात, पण त्यांना जाऊन भेटी गाठी घ्यायची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. त्यांना आमचे काही नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार असतील ते जाऊन भेटतायत आता उमेदवार म्हणून. आणि काही नगराध्यक्ष पदासाठी काही जो इच्छुक होते त्यांच्याही मी काही गाठीभेटी घेतल्या. सगळ्यांना एकत्र घेऊन आणि ताकदीनिशी आम्ही ही निवडणूक लढणार आहे. कुठल्याही गडबाजी नाही. कोणी नाराज जे कोण असतील, म्हणजे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, निश्चित आम्ही त्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकत्र त्यांना घेऊन चांगल्या पद्धतीने प्रचार करणार आहोत. बारामती 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. 3 डिसेंबरला निकाल आहे. विजयाची खात्री किती आणि सगळ्यात महत्वाचं मतधिक्य किती असणार आहे? मतधिक्याबाबत उत्सुकता आहे. हे बघा, परवाच पॅनल डिक्लेअर झालंय. काल छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. काल आम्हाला असं निश्चित कळलंय की एक जागा तर आमची बिनविरोध होतीये, प्रभाग क्रमांक 2 मधली. आता त्याची औपचारिक घोषणा लवकर मला माहित नाही कधी होईल, पण त्याचा एकच उमेदवार राहिलेला आहे. त्यामुळे दादांच्या विकासाचा पायगुण म्हणून लोकांनी त्याला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. 41 उमेदवार आम्ही सगळ्याला एकत्र घेऊन सगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 41 उमेदवार चांगल्या ताकदीने प्रचार करतील. दादांनी केलेला विकास आहे हे सगळ्यांना घरोघरी पोहोचवतील, लोकांना समजूत काढण्याचा प्रयत्न करतील. उद्याची बारामती कशी घडणार आहे, लवकरच जाहीरनामा जो प्रसिद्ध होईल त्यावेळेस तेही घरोघरी पोहोचून दादांचं बारामतीचं काय विजन आहे हे पोहोचवण्यासाठी निश्चित आम्ही दिवस रात्र सगळे पदाधिकारी, आमचे उमेदवार, सगळे कार्यकर्त्यांची फळी हे दिवस रात्र एकत्र करू आणि प्रचार करू. आणि हे सगळं झाल्यानंतर निश्चित दादांच्या विकासावर जो बारामतीकरांचा एक दृढ विश्वास आहे, हा तुम्हाला मतदानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तो अधोरेखित होईल की बारामती म्हणजे विकास आणि विकास म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजेच सगळे उमेदवार. हे सगळं जे समीकरण आहे हे पेटीमध्ये ज्यावेळेस 2 तारखेला कॅप्चर होईल आणि त्यावेळेस मतदान होईल, मतदानाची टक्केवारी म्हणणं सुद्धा ते जाणवेल की प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये दादांच्या, जे दिसेल तुम्हाला टक्केवारीमध्ये. आणि निश्चित ज्यावेळेस सगळेजण एवढ्या ताकदीने काम करेल, चांगला एक मोठा नेतृत्वपूर्ण विजय बारामतीकरांना
एक अभिमान वाटेल असा विजय सगळ्या 41 नगरसेवक निवडून येतील. मी नगराध्यक्ष म्हणून चांगल्या मताधिक्याने निवडून येईल अशी मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे होते सचिन शेठ सातव. त्यांनी सांगितलेलं आहे की बारामती म्हणजे विकास आणि विकास म्हणजे अजितदादा. हे जे सूत्र आहे हे बारामतीकर निश्चितपणे आपल्या मतदानातून व्यक्त करतील आणि येत्या 3 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे तो मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं त्यांचा विजय होईल असं त्यांनी सांगितलंय. या बारामती तेजससह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.